म्हाळसा, म्हाळसा, मी इथे आलोय हे तुला आवडलं नाही का? असं नाही, पण आज तुम्ही मला भेटायला आला आहात. मला वाटलं आज देखील तुम्ही बानूला भेटायला जाणार आहात. म्हाळसा, तुला दिलेल्या वचनाप्रमाणे पंधरवड्यातील केवळ 2च वेळा मी हा गड सोडून बानूला भेटायला जातो. तुला हे देखील ठाऊक असेल की मी तुला भेटायला, तुझ्याशी बोलायला नेहमीच उत्सुक असतो. म्हाळसा, तुझ्याशिवाय माझे अस्तित्वच नाही. खरंच असे आहे का? पण का कुणास ठाऊक मला असं वाटतंय की तुमच्या लेखी माझे काय अस्तित्व आहे. म्हाळसा, हे काय बोलत आहेस तू? तुझ्याशिवाय माझ्या असण्याला काहीच अर्थ नाही. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तसं असतं तर तुम्ही बानूशी विवाह केला नसता. मला तर आता असं वाटतंय की तुम्हाला माझ्यापेक्षा बानूच प्रिय आहे. माझ्यापेक्षा अधिक गोष्टी तुम्ही तिला सांगितल्या आहेत. म्हाळसा, तुला असे का वाटत आहे? कारण माझ्यापेक्षा अधिक दिव्य भेटी तुम्ही तिला दिल्या आहेत. म्हाळसा, केवळ तुझ्याशी संवाद साधता यावा म्हणून मी तुला तो सुवर्ण दर्पण दिला होता. मानस सरोवरातील ते रम्य क्षण माझ्याकडून तुला भेट होते. हो, आज आख्यानाच्या वेळी तुमच्या कैलासातील शिवसभेचे वर्णन मी ऐकले. ते ऐकत असताना तुम्ही मानस सरोवरावर मला भेट म्हणून दिलेल्या क्षणांची आठवण झाली. तरी मला असं वाटलं की मानस सरोवराविषयी केवळ मलाच ठाऊक आहे. पण तसे नाही, तुम्ही त्याबद्दल बानूला देखील सांगितले आहे. म्हाळसा, जे काही तुला ठाऊक आहे त्यापैकी काही प्रमाणात बानूला देखील ठाऊक आहे. त्यापेक्षा निराळं मी तिला काहीच सांगितलं नाही. नाही, मला दिलेल्या भेटींपेक्षा तुम्ही तिला अधिक भेटी दिल्या आहेत. तुम्ही मला भेट म्हणून सुवर्ण दर्पण दिला, तो तुटला. तुम्ही मला भेट म्हणून हळदीचे शिवलिंग दिले, त्याला तडा गेला. आणि आता तर माझ्याकडे तुमची कोणतीही भेटवस्तू नाही. म्हाळसा, बानूकडे तुला दिलेल्या दिव्य भेटवस्तूंपैकी अशी कोणतीच दिव्य भेटवस्तू नाहीये. तुम्ही तर म्हणाला होतात की बानूला तुम्ही कोणतीही दिव्य भेटवस्तू दिली नाही. मग हे काय आहे? तुमचे असे मौन का? बानूला या दिव्य खडावा तुम्ही दिल्या होत्या आणि त्या अजूनही तिच्याकडे आहेत. म्हाळसा, आकाशात जेव्हा मल्हार नक्षत्र दिसायचे तेव्हा माझी आणि बानूची भेट व्हायची हे तुला ठाऊक आहे. तिला मला भेटता यावं यासाठी मी तिला ह्या खडावा दिल्या होत्या. पण या खडावा घालून बानू अचानक अशी कुठे चालली आहे हे मला ठाऊक नाही. म्हाळसा, म्हाळसेच्या मनातील हा चुकीचा समज कसा दूर करावा? बानू, तू आता या खडावा घालून मला न सांगता असे जाणे योग्य नाही. देवा, मी मगाशीच म्हाळसा देवींना भेटून आले. तुम्ही त्यांना भेटायला याल याची कल्पना होती, परंतु
तुमची इथे भेट होईल असं वाटलं नव्हतं. काही समस्या आहे का? तुम्ही अस्वस्थ दिसता आहात. मी ह्यांना सांगू का, किंवा मी काही करू शकते का? लक्ष्मी देवी, मी बानूला भेट म्हणून दिलेला खडावा घालून ती आकाश मार्गाने निघाली आहे. मला काहीही करून तिला थांबवणं आवश्यक आहे. मला विचाराल तर तुम्ही बानूला थांबवू नये. पण लक्ष्मी देवी, बानूने हे असे जाणे उचित नाही हे तुम्ही सुद्धा जाणता. मला ते ठाऊक आहे, परंतु बानू कुठे जाते आहे हे तुम्ही नक्कीच समजू शकता. होय, ती चंदनपुरीला निघाली आहे. मग त्यात अयोग्य काय आहे? लक्ष्मी देवी, तिने चंदनपुरीला जाऊ नये असे मला मुळीच वाटत नाही. पण अशा या रात्रीच्या प्रहरी अशुभ शक्तींचा वावर असताना तिने असे कोणालाही न सांगता जाणे योग्य नाही इतकंच मला वाटतं. तिला ही जेजुरी सोडून चंदनपुरीला का जावं लागलं याचा विचार आपण करायला हवा. इथे जेजुरीत तिची मैत्रीण आहे. तिच्याकडे ती आपल्या मनातलं सर्व काही बोलू शकते. असं असतानाही तिला आपल्या लोकांकडे आपलं मन मोकळं करावं असं वाटतच असेल ना. म्हणून तिला चंदनपुरीला जायचं असेल. पण लक्ष्मी देवी, ती हे का विसरते आहे की इथे मी देखील आहे ज्याच्या जवळ ती आपलं मन मोकळं करू शकते. हो, परंतु तुमच्याशी विवाह होऊन देखील बानूच्या वाट्याला तुम्ही आलाच नाही. तिला पंधरवड्यातून केवळ 2 दिवस तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलायला मिळतं. तुमचं दर्शन तिला होतं. अशात किती आणि काय बोलणार? तिच्या मनाचा विचार तुम्ही करायला हवा. तिला जर चंदनपुरीला जायचं असेल तर तिला तुम्ही थांबवू नये असं मला वाटतं. लक्ष्मी देवी, तुम्ही योग्यच बोलत आहात. मी नाही तिला थांबवत. पण अशुभ शक्तींपासून तिचं रक्षण मात्र मला करावंच लागेल. कोण हाय?
बानू तू आणि हात बा तू एकलीच आली आहेस आणखी कोण कोण आलंय अरे बा कोण आहे मी एकलीच आले आहे तुला भेटाय देवांनी दिलेल्या खडावा घालून मला बसाया सांगणार नाहीस होय कशा पायी अगं पाहुण्याची तसं सांगत्यात आपल्या माणसा सांगायला लागते होय तू बस मी आलो अरे कुठे चालला आहेस बस हात मला बोलायचं आहे तुझ्या संग अगं तसं नाही घोंगडी आणतोय बसाया अगं देवाची बायको आहेस तू तुझं मानपान करायला हवं वार लहानाची मोठी झाले मी या घरात माझं कसला मानपान करतोय काय बी नग मला तू बस हात बस तुझ्या संग बोलायचं आहे मला अरे असं काय बघतोयस पहिल्यांदा बघितल्या गत माझा ना माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही बघ की तू हात आली आहेस ती ते राहू दे मला एक सांग मी हात नाही तर तुझ्याकडे कोण ध्यान देत नाही कर अरे केवढं वाढला आहेस बा वाळलो आहे मी मग काहीतरीच बोलतेस बघ तू. हा. अगं मी हाय तसाच आहे एक सांगू का बाल तू हात नाहीस ना तर ह्यो समजा वाडा मला खायला उठतो बघ मला बी जेजुरीत नाही करमत बा तशी म्हणजे असती पर तुला भेटावं असं सारखं वाटतं मला काय नाही हाय माझ्याकडं बा समजा मिळाला हाय बघ मला काम करायला चाकर हाय ती पर तुझ्या संग बोलावं असं वाटतं बघ मला रोज बानू तू हात आलीस ना तर ह्यो वाडा ना चित्ता झाल्यासारखा वाटतो बघ मला तुझा आवाज ऐकला ना तेव्हा मला किती आनंद झाला ते तुला नाही समजणार रात रातभर तुझ्या काळजीनं जागा राहायचो मी या वाड्यात पण तू हात आलीस ना मी माझं समजा दुःख विसरलो बघ म्हाळसा एवढी रात्र झाली आहे आणि अजूनही तू जागी आहेस हो झोप उडाली आहे माझी काय झालं असं तेही मीच सांगू तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल माझ्या देखत माझी सवत आकाश मार्गाने निघून गेली त्यावेळी तुम्ही माझ्या सोबत होतात ते बरं झालं साक्षी होता तुम्ही रानात राहणाऱ्या एका स्त्रीला हे कसं जमलं कारण आकाश मार्गाने तिला जाता यावं म्हणून मी त्या दिव्य खडावा तिला भेट म्हणून दिल्या होत्या का कशासाठी म्हाळसा मी तुला यापूर्वीही सांगितलं आहे की तिला मला भेटता यावं म्हणून मी तिला त्या खडावा दिल्या तुम्ही हे माझ्यापासून लपून ठेवलत तिच्या आणि माझ्या नात्यात काय काय घडलं ती प्रत्येक गोष्ट तुला सांगणं अपेक्षित आहे का आणि जर तसं असेल तर ते होणार नाही बरोबर आहे मी म्हणत होते ते सत्य आहे
तुम्ही माझ्यापेक्षा अधिक तिला सांगितले आहे. मला जे जे दिलं त्यापेक्षा अधिक तुम्ही तिला दिलं आहे. हे बानू, तू पहिल्यांदाच घरला आलीस. मी तुला काय देऊ सांग बर. अरे मला काय बी नका बा. मला काय हवं असेल तर मी मागून घेईल ना. असं कसं? तू नका शिकव मला. अरे बा दम. उलट मी आज तुला खायला करून देते. अगं ही काय जेवायची आहे होय? बा उद्याच्याला तुझ्या पोरीच्या हातचं जेवायला मिळणार आहे का तुला? मी आत्ताच्याला भाकऱ्यान भाजी करून ठेवते. उद्याच्याला खा. मी काय म्हणतो बानू, त्या परीस मी तुला दूध गरम करून देतो. अरे नग हाय मला दूध. मग मला बी नका जा. मग बस आता जाऊन बोल माझ्या संग. बस बर. आज दिसभर तुझी लय आठवण आली मला बा. तुझी आठवण आली, आपल्या या वाड्याची आठवण आली, आपल्या वस्तीची आठवण आली. बा अरे माझ्यासाठी काय काय केलं आहेस तू. आज तुला भेटावंसं वाटलं, तुझ्या संग चार सोबत बोलावंसं वाटलं म्हणून लागलीच खडावा घालून आले बघ. तू हात आलीस ते देवास ते ठाव आहे ना व? म्हणजे नाही. अगं बानू, असं करणं बरं दिसत नाही. तू त्यासनी न सांगता आलीस. आता देव काय विचार करत असते सांग बरं मला. अगं त्यांना तुझी काळजी आहे हे विसरू नगस. त्यासनी न सांगता तू हत आलीस ना, हे चुकीच आहे बघ बान. पण मला काय वाटतंय हे महत्वाचं नाही वय बा. ते महत्वाचं आहेच. हे बघ बान, हे तुझंच घर आहे. मी हात ह्याला तुला कधी बी नाही म्हणणार नाही. पण हे जसं तुझं घर आहे तसं ते बी तुझंच घर आहे बघ. अगं खंडेर आहे, तुझं देव आहे, तुझं धनी आहे. माझ्या मोर मन मोकळं करण्यापरीस तू त्यांच्या मोर मन मोकळं केलं असतस ना, तर त्यासनी बी चांगलं वाटलं असतं बघ बान. आता मला बी असं वाटतंय का मी देवासनी सांगून यायला हवं. बरं मला एक सांग, देव कुठे आहे ती? हे बानू, अगं काय विचारतोय म्या? देव कुठे आहे ती? गडावर महासाताईन संग. तुमच्या लेखी माझे काय स्थान आहे हे मला आधीपासून ठाऊक होते. पण ते खरं आहे याचा प्रत्यय मला प्रत्येक वेळी येतो आहे. हा तुझा भ्रम आहे. हो का? तुमच्यासाठी मी भ्रमात नाही, भ्रमिष्ठ आहे. आपण कोण आहोत याचं भान नसलेली एक स्त्री, जिच्यासाठी हा आख्यानाचा खेळ मांडला आहे. सगळ्यांसमोर आख्यानाचा खेळ सुरू असतो आणि मी भ्रमिष्ठासारखी स्वतःला शोधत असते. म्हाळसा, जर तुला हे सहन होत नसेल तर आपण आख्यान थांबूयात. मी म्हणते म्हणून थांबवणार, आणि पुन्हा हे सांगाल की तू म्हटलं म्हणून थांबवलं आख्यान. मात्र त्या बानूला ती कोण आहे हे कळण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करणार. म्हाळसा, मग मी काय करावं असं तुला वाटतं? माझं मूळ स्वरूप मला कळावं एवढं तुम्हाला महत्वाचं वाटतं ना? मग मला तुम्ही ते आत्ता इथे सांगा.